मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र। स्वद्रव्य और परद्रव्य की भिन्नता निश्चित करके परद्रव्यों पर से लक्ष्य छोड़कर स्वद्रव्य के विचार में आना चाहिए। वहाँ आत्मा के दो पहलू हैं, उन्हें जानना चाहिए। म्हणजे आता आपल्याला इथे सम्यक दर्शनाचे उपाय सांगतायत ना. काल बघितलं होतं की सम्यक दर्शन प्रकट करण्यासाठी काय मार्ग आहे, तर तिथं सांगितलं होतं की स्व आणि परद्रव्य यांचा काय आहे तर एकमेकामध्ये अत्यंत अभाव आहे, किंवा दोन द्रव्याचा एकमेकामध्ये अत्यंत अभाव आहे. हे असं अत्यंत अभाव जाणून त्या द्रव्यापासून आपण स्वतःला वेगळं समजून किंवा स्वतःच्या आत्म्याचं स्वरूप जाणून त्याच्यामध्ये लीन होणं, हेच काय आहे तर मोक्षाचा मार्ग आहे. मग आता त्याच्या पुढं काय सांगतायत अजून की स्वद्रव्य आणि परद्रव्य. आता अत्यंत अभाव आहे म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये भेद आहे हे निश्चित करायला सांगितले. निश्चित करायचं म्हणजे निर्णय की बाबा परद्रव्य माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे असा निर्णय केला. आणि मग त्या परद्रव्यामध्ये आजपर्यंत आपलं जे काही उपयोग त्याच्यामध्ये होता, आपलं लक्ष कुठं असतं सतत परद्रव्य, किंवा परद्रव्यासाठी आपला सगळा वेळ जातो किंवा त्याच्यामध्येच आपल्याला आपलं सुख वाटतं. मग हे परद्रव्य तर माझ्यामध्ये नाही किंवा त्याचा माझ्यामध्ये अत्यंत अभाव आहे हे लक्षात आल्यानंतर त्या परद्रव्यामध्ये असलेलं आपलं लक्ष काढून स्वतःच्या द्रव्यामध्ये गुंतलं पाहिजे किंवा स्वतःच्या द्रव्यामध्ये ते लक्ष घातलं पाहिजे असं इथं सांगितलंय. एक पहलू आत्मा का प्रतिसमय त्रिकाल अखंड परिपूर्ण चैतन्य स्वभाव रूपपणा द्रव्य गुण पर्याय से है. आता इथं त्यांनी सांगितलं ना आत्म्याचे दोन पहलू म्हणजे काय, आत्म्याचं एक बघण्याचा दृष्टिकोन दोन पद्धतीने त्यांनी सांगितलंय. मग पहिला काय सांगितलंय की हा माझा जीव कसा आहे प्रतिसमयाला, कधीपासून अनादी काळापासून किंवा तीनही काळामध्ये कसा आहे अखंड आहे, त्याच्यानंतर परिपूर्ण आहे, चैतन्य स्वरूप वाला आहे, द्रव्य गुण आणि पर्याय यांनी बनलेला आहे. किंवा द्रव्याचं स्वरूप कसं आहे द्रव्य गुण आणि पर्याय यांनी सहित आहे. तर असं हे तिन्ही काळामध्ये असणारं माझं जे द्रव्य आहे तर तोच माझा काय आहे खरा माझा सुखाचा मार्ग, किंवा तेच माझे खरं सुखाचं ठिकाण आहे. आत्मा का यह पहलू निश्चय नय का विषय है. म्हणजे हे काय आहे जसं आहे तसं जीवाचं स्वरूप इथं सांगितलंय. त्यामुळं इथं काय आहे बाहेरचं देवशास्त्र गुरूंचा संबंध नाही आहे किंवा अजून काय आहे तर 7 तत्वांचा विषय नाही आहे. डायरेक्ट ह्या 7 तत्वांनी किंवा देवगुरुशास्त्र यांनी दाखवून दिलेला माझा आत्माच तिथं काय केलेला आहे विषय केलेला आहे. आणि ह्याला काय म्हटलेलं आहे मग निश्चय नयाचा विषय आहे. आता दुसऱ्या पद्धतीने काय आहे दुसरा पहलू वर्तमान पर्याय में दोष है विकार है. म्हणजे दोन बाजू सांगितल्या. कुठल्या बाजू सांगितल्यात, पहिली बाजू काय आहे तर ह्या जीवाचं स्वरूप कसं आहे, जसं ओरिजिनल किंवा यथाजात स्वरूप काय आहे तर ते एका बाजूमध्ये सांगितलं, त्यालाच काय म्हटलेलं आहे निश्चय नय असं म्हटलेलं आहे. मग आता दुसरी बाजू कुठली आहे तर जरी हे स्वरूप सांगितलं की जीव कसा आहे अखंड आहे, परिपूर्ण आहे किंवा चैतन्य स्वरूपी आहे, परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे, हे सगळं सांगितलं, पण आता वर्तमानामध्ये हा जीव असा आढळतोय का आपल्याला. आता हे जीव कशा अवस्थेमध्ये आढळतोय तर कुठल्या तरी परद्रव्याच्या संयोगामध्ये आढळतोय किंवा परद्रव्याच्या संयोगाने तो काय आहे तर एकरूप झाल्यासारखा वाटतोय. म्हणून सांगितलं की वर्तमान पर्यायामध्ये हा जीव कसा आहे तर दोषयुक्त किंवा विकारयुक्त आहे. त्याच्यानंतर केवल ज्ञान हे स्वरूप आहे जीवाचं, अनंत ज्ञान आहे जीवामध्ये, तरी पण आता ते ज्ञान प्रकट आहे का, माझं स्वरूप आहे किंवा तो माझा स्वभाव आहे, तरी सुद्धा आत्ता पर्यायामध्ये अल्पज्ञ अवस्था आहे की नाही आपली. आपल्याला कसं आहे तर क्षयोपशम ज्ञान आहे. क्षयोपशम ज्ञान म्हणजे कर्माच्या निमित्तामध्ये तिथं त्या कर्माचं आवरण आपल्या ज्ञान गुणावरचं जेवढं निघालेलं असेल तेवढं तिथं काय आहे ज्ञानाचा उघाड आहे.
आणि हे ज्ञान उघाड असलेलं किती आहे? अल्प आहे, म्हणून त्याला म्हटलं की अल्पज्ञ अवस्था आहे. यह निश्चय करना चाहिए. म्हणजे दोन बाजू असतात की नाही, एक काय आहे अंतरंग बाजू आणि एक बहिरंग बाजू. मग बहिरंगामध्ये काय दिसतंय? मनुष्य पर्यायामध्ये जीव आहे, स्त्री पर्यायामध्ये जीव आहे, रागद्वेषाने सहित दिसतोय, किंवा तिथं काय दिसत आहेत सगळे 5 इंद्रिय किंवा 5 इंद्रियांच्या द्वारे तिथं काय केलं जातंय, जे जे काही ते विषय आहेत तर त्यांना भोगण्यासाठी तिथं प्रयत्न केला जातोय. आणि हे सगळं काय आहे तर बहिरंगातलं जीवाचं स्वरूप दिसतंय. आणि अंतरंगामध्ये मात्र कसं आहे, ह्या सांगितलेल्या सर्व बहिरंगातील ज्या ज्या गोष्टी, जे जे संयोग किंवा जी जी अवस्था, त्यापासून अत्यंत भिन्न असं निश्चय स्वरूप, तर ते दुसरं स्वरूप असं सांगितलंय. इस प्रकार दो नयों के द्वारा आत्मा के दोनों पहलुओं का निश्चय करने के बाद पर्याय का आश्रय छोड़कर अपने त्रिकाल चैतन्य स्वरूप की ओर उन्मुख होना चाहिए. मग ही अंतरंग बाजू पण कळाली आणि बहिरंग बाजू पण कळाली. मग ह्या दोन्ही गोष्टी समजून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर हे बहिरंगामध्ये जिथं जिथं माझा उपयोग जातोय, उपयोग म्हणजे काय, जिथं जिथं आपली रुची आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपण बहिरंगामध्ये करतोय, तर ती दृष्टी किंवा तो उपयोग हटवून माझ्या स्वरूपामध्ये तिथं लक्ष घालणं, तर हे माझ्या काय आहे तर सुखाचं कारण आहे. कारण बाहेर पर्यायामध्ये किती जरी आपण प्रयत्न केला तरी आपल्याला तिथून खरं सुख मिळणार नाही, किंवा तिथून आपल्या ह्या सगळ्या दुःखाचा नाश होणार नाही. किंवा 5 इंद्रियांचे भोग किती जरी भोगले तरी तिथं आपल्याला अशी वाटणार आहे का पूर्णता झाली आहे, किंवा आता बास, आता परत कधीच हे आपल्याला ह्याची गरज पडणार नाही, असं कधी वाटणार आहे का आपल्याला? कधीच नाही. आज आपण अगदी पोट भरून जेवलो, काय जेवलो, जे आवडीचं होतं ते मिळालं, भरपूर मिळालं, चांगल्या पद्धतीने बनवलेलं होतं, शुद्ध होतं, सगळं मिळालं. मग असं होणार आहे का की आता परत आपल्याला ती गोष्ट कधीच खायची इच्छा होणार नाही? नंतरचं तर जाऊ दे, पण आत्ता आपल्याला आत्ता नको वाटतंय, पण संध्याकाळी परत त्याच गोष्टीची खाण्याची इच्छा होती. म्हणजेच काय आहे, ह्या इंद्रियांच्या द्वारे किती जरी आपण सगळे भोग भोगले तरी सुद्धा परत परत तिथं काय आहे, अपूर्णता आहे, हेच आपल्याला तिथून दिसून येतं. मग तिथं ते पूर्ण करण्यामध्ये अनंत काळ आपण घालवलाय आणि तरी सुद्धा तिथं पूर्णता झालेली नाही. मग जर बाहेरून एवढे प्रयत्न करून पूर्णता होत नसेल तर तिथं पूर्ण करायला जाण्यात काय अर्थ आहे का? काहीच नाही आहे. मग जिथं पूर्णता होणार आहे किंवा जिथं ह्या 5 इंद्रियांच्या भोगांची गरजच नाही, अशा अतिंद्रिय स्वरूपाला तिथं जाणण्यासाठी पुरुषार्थ केला पाहिजे. त्रिकाल चैतन्य स्वरूप की ओर उन्मुख होना चाहिए. म्हणजे आपली दृष्टी तरी ते पाहिजे आता, की बाबा बाहेरून करून करून आपण दमलोय, थकलोय, अक्षरशः खरं दमलोय. आपण अनादिकाळापासून हेच करतोय, शरीराला सांभाळायचं, 5 इंद्रियांच्या भोगासाठी धडपड करायची, ते मिळवण्यासाठी सगळं पापं करायची, आणि एवढं करून पण आपल्याला परत तृप्ती नाहीच. कारण परत परत तिथं भूक लागते, परत परत इच्छा उत्पन्न होत आहेत, परत परत त्याच्यासाठी पापं करावी लागत आहेत. मग हे सगळं काय आहे, माझ्या दुःखाचं कारण आहे. हे समजून जिथं मला सुख मिळणार आहे असं जे माझं चैतन्य स्वरूप आहे त्याच्याकडे उन्मुख होणे म्हणजे काय, उन्मुख व्हायचं म्हणजे काय करायचं, त्याच्याकडे आपली त्याच्याकडे तोंड करायचं. मुख म्हणजे काय, चेहरा, आणि उन म्हणजे त्या चेहऱ्याकडे आपण काय करायचं, त्या चेहऱ्याला बघायचंय. म्हणजे तसं चेहरा म्हणजे आता इथं कुठल्या अपेक्षेने घेतलं की जीव द्रव्य, मग त्या जीवाकडे आपलं काय करायचंय, तोंड करायचंय, किंवा त्या जीवाला पाहण्यासाठी तिथं प्रयत्न करायचा आहे. इस प्रकार त्रैकालिक द्रव्य की ओर उन्मुख होने पर वह त्रैकालिक नित्य पहलू होने से उसके आश्रय से सम्यक दर्शन प्रकट होता है. ह्या बाहेरच्या पर्याय किंवा बाहेरचे संयोग तर कशा आहेत, क्षणिक आहेत. किती जरी आपण त्यांना पकडून ठेवायचं म्हटलं तरी ते वेळ आलं की सुटून जाणार आहेत. पण आपला आत्मा कसा आहे, त्रिकालामध्ये कसा आहे, शाश्वत आहे. मग त्याच्या आश्रयाने जर आपण राहिलो तर तो आपल्याला कधी सोडून जाणार आहे का, त्याचा वियोग कधी होणार आहे का, नाही. मग जे कायमस्वरूपी आहे त्याच्या आश्रयाने जर आपण राहिलो तर तिथं आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे. यद्यपि निश्चय नय और सम्यक दर्शन दोनों भिन्न भिन्न गुणों की पर्याय है, तथापि उन दोनों का विषय
एक है, अर्थात उन दोनों का विषय एक अखंड शुद्ध बुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा है। उस दूसरे शब्दों में त्रैकालिक न्यायक स्वरूप कहा जाता है। सम्यक दर्शन किसी परद्रव्य, देवशास्त्र गुरु अथवा निमित्त पर्याय गुणभेद या भंग इत्यादि को स्वीकार नहीं करता, क्योंकि उसका विषय उपरोक्त कथनानुसार त्रिकाल न्यायक स्वरूप है। आता इथं काय सांगितलंय परत, सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे काय, आपल्या आत्म्याची प्रतीती, आत्म्याचं श्रद्धान. मग ह्या आत्म्याचं श्रद्धान होत असताना तिथं बाहेरचे कुठले विषय आहेत, परद्रव्य, शरीर, संसार, संसारातले भोग, आपला जे काही नातेवाईक वगैरे समूह किंवा पैसा अडका, हे कुठलाही विषय सम्यक दर्शनाचा नाही. त्यामुळे तिथं काय सांगितलंय, सम्यक दर्शन किसी परद्रव्य. मग देवशास्त्र गुरु सुद्धा तिथं काय झाले, तिकडं त्यांच्याकडे सुद्धा दृष्टी राहिली नाहीये. त्यांनी दाखवलेल्या शुद्धात्म्याकडे आपली काय आहे तर दृष्टी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टींना तिथं सम्यक दर्शन विषय करत नाही, तर एक त्रिकाल न्यायक स्वरूप असं जे माझं आत्मस्वरूप आहे त्यालाच सम्यक दर्शन काय करतं, विषय करतं. म्हणजे त्याला जाणतं, म्हणजेच ते सम्यक दर्शन आहे. निर्विकल्प अनुभव का प्रारंभ. मग अशा ह्या आत्म्याला जाणण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलो, किंवा ध्येय किंवा ध्यास असतो ना आपल्याला, जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही आपल्याला जी पाहिजे ती, किंवा आपल्याला आवडती ती गोष्ट आपल्याला मिळवायची खूप इच्छा आहे आणि ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न पण करतोय, पण जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आपण कसं असतो, असा ध्यास लागलेला असतो, कधी एकदा मला ती गोष्ट मिळते, त्याच्यासाठी मी अजून काय करू, किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करत असलं तरी ते ध्येय किंवा तो ध्यास आपला विसरला जात नाही. नाही, तिथं पोचायचे, मला ते प्राप्त करायचे. ह्या बाकीच्या गोष्टी तर काय आहेत, नाविलाज म्हणून कराव्या लागतात. तसं आत्म्याला जाणण्याचं असं आपल्याला ध्यास लागल्यानंतर काय होणार आहे, निर्विकल्प अनुभवाची प्राप्ती व्हायला सुरुवात होणार आहे. निर्विकल्प अनुभव का प्रारंभ चौथे गुणस्थान से ही होता है. आणि हे निर्विकल्प अनुभव म्हणजे सम्यक दर्शन, म्हणजेच आत्म्याची प्रतीती, म्हणजेच आत्म्याचं दृढ श्रद्धा. आणि म्हणजे म्हणूनच ह्याला काय म्हटलेलं आहे, जेव्हा हे असा अनुभव आपल्याला होतो त्यावेळेस ते गुणस्थान चौथं म्हटलं जातं. किंतु इस गुणस्थान में वह बहुत काल के अंतर से होता है. पण चौथ्या गुणस्थानामध्ये जीव कुठं आहे, गृहस्थावस्थेमध्ये आहे, संसारी क्रियामध्ये आहे, परिग्रहामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे. कारण चौथं गुणस्थान म्हणजे कुठलंही नियम व्रत संयम नाही आहे तिथं, म्हणजे सगळ्या क्रिया करत असताना तिथं काय आहे तर त्या सगळ्या गोष्टींचे विकल्प जास्त आहेत. आणि त्यामुळं आत्म्याची अनुभवाची जी वेळ आहे तर ती कशी आहे, अगदी थोडी आहे, किंवा काही अल्प काळापुरताच तिथं आत्म्याचा अनुभव आहे. कारण जास्त विकल्प कशाचे आहेत, परिग्रहाचे, संसाराचे. आणि त्या विकल्पामुळं तिथं काय झालेलं आहे, आत्म्याचा अनुभव येतोय, येत नाही असं नाही, अनुभव आहे म्हणूनच चौथं गुणस्थान म्हटलंय, पण तो काय आहे तर अल्प काळासाठी आहे. म्हणजे एक अनंतानुबंधी क्रोध मान मायालोभ नष्ट झाले, म्हणजे 4 ह्या कषायांचा तर नाश झालाय अनंतानुबंधी. पण बाकीचे जे 12 कषाय आहेत तर त्यांचं काय आहे, तिथं वर्चस्व जास्त आहे. का जास्त आहे तर त्यांची संख्या जास्त आहे ना, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन, म्हणजे तिथं 12 जण आहेत आणि इथं फक्त आता गेलेत किती, 4 जण. म्हणजे मुख्यतः कुणाची आहे तिथं, ज्यांचं अस्तित्व आहे किंवा ज्या जास्त संख्येने आहे त्यामुळं त्यांचा प्रभाव तिथं जास्त आहे. आणि त्यांचा प्रभाव जास्त असल्यामुळं काय आहे, तिथं आत्म्याचा अनुभव कमी प्रमाणात आहे. जसं जसं हे कशाय कमी कमी होणार आहेत तसं तिथं काय होणार आहे, आत्म्याचा अनुभव घेण्याची वेळ वाढत जाणार आहे. अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ गेलं की तिथं वेळ आणखीन वाढणार आहे. प्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ गेलं की तिथं तर मग काय आहे, अंतर्मुहूर्तामध्ये तिथं काय आहे, आत्मानुभव आहे. म्हणजे आत्मानुभव घेतला, शुभामध्ये आले, शुभामधून आत्म्यामध्ये गेले. म्हणजे हे मुनींचं गुणस्थान आहे ना. आता सगळे हे 12 कषाय नष्ट झाले म्हणजे अवस्था कुठली आहे, बहिरंगातून मुनी अवस्था आहे. आणि तिथं काय आहे मग, बाकीच्या ह्या संसारातल्या परिग्रहाचा विकल्प नाही, कुठल्या आरंभाचा विकल्प नाही, किंवा शरीराचा विकल्प नाही. कारण हे सगळे कषाय नष्ट जे झालेले आहेत तर ते सगळे काय आहेत,
ह्या शरीराबद्दल परिग्रहाबद्दलचा सगळा मोह नष्ट झालेला आहे तिथं. फक्त आता नावाला संज्वलन आहे आणि तो कशा जेव्हा उदयामध्ये असेल तेवढ्या काळामध्ये तिथं काय आहे, आत्म्याचा अनुभव नाही. नाहीतर परत तिथून आतमध्ये गेले म्हणजे काय झालं, संज्वलनचा तिथं मंद उदय आहे, त्यावेळेस तिथं आत्म्यामध्ये गेले, शुद्धात्मानुभूती घेतली तर तिथं काय आहे, तो वेळ जास्त आहे. लक्षात येते ना. म्हणजे जोपर्यंत आपण गृहस्थ अवस्थेमध्ये आहोत किंवा ह्या बाकीच्या सगळ्या कषायांचा तिथं सद्भाव आहे, त्यामुळं तिथं काय आहे, आत्मानुभूतीची वेळ कमी आहे. मग चौथ्या गुणस्थानामध्ये जीवाला सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे. मग तो आत्मानुभूती घेण्याचा त्याचा काळ काय सांगितलाय, जास्तीत जास्त तो 6 महिन्यापर्यंत एखाद्या वेळेस त्याला अनुभूती घेणं जमणार नाही, पण 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच त्याची काय होते, अनुभूती घेतली जाते. असं काय आहे तर चौथ्या गुणस्थानाचा काळ आहे. म्हणजे 6 महिन्यातून एकदा अनुभूती घेतली तरी सुद्धा त्याला काय म्हटलेलं आहे, सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. मग 6 महिन्यातून एकदा घेणार म्हणजे बाकीचा काळ कुठं आहे, शुभामध्ये आहे किंवा सांसारिक क्रियामध्ये अशुभामध्ये आहे. असं असताना सुद्धा जेवढा थोड्या काळासाठी तिथं आत्म्याचा अनुभव आहे तर ती अवस्था कशी आहे, वीतराग अवस्था आहे. कारण तिथं अनंतानुबंधीचा अभाव आहे किंवा आत्म्याची अनुभूती आहे. म्हणजे चौथ्या गुणस्थानाचा काळ काय म्हटलं, ह्याला वासना काळ म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे, वासना काळ. मग चौथ्या गुणस्थानवरती जीवाचा वासना काळ किती आहे तर जास्तीत जास्त 6 महिने किंवा 6 महिन्याच्या अगोदरच काय होतो, तो नियमाने आत्म्याची अनुभूती घेतो. त्याच्यानंतर पंचम गुणस्थानवरती म्हणजे आता तिथं अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण ह्या 2 कषाय चौकडीचा नाश झालेला आहे. म्हणजे तेवढी वीतरागता तिथं आणखीन प्रकट झालेली आहे. आणि तिथं काय झालेलं आहे आता, त्यामुळं तिथं मोह कमी झालाय किंवा चारित्र्य मोह कमी झालाय आणि तिथं व्रत नियम संयम ह्याच्यामध्ये आपली प्रवृत्ती झालेली आहे. अणुव्रत असेल किंवा गुणव्रत असेल, कुठलं ना कुठलं तिथं व्रत आहे. मग असा पंचम गुणस्थानवरती जीव आत्मानुभूती 15 दिवसातून एकदा नियमाने घेतोच. जास्तीत जास्त त्याचा किती वेळ घेतलं नाही असं होईल तर 15 दिवस संपायच्या किंवा 15 दिवस संपण्यापूर्वीच किंवा पूर्ण होण्याच्या अगोदरच्या क्षणामध्ये काय होणार आहे, त्याची आत्म्याची अनुभूती किंवा आत्म्याचा निर्विकल्प अनुभव तो नियमाने घेणार आहे म्हणजे घेतला जाणारच आहे. अरे आता 15 दिवस पूर्ण होत आलेत, मला आता आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे असं नाही आहे. प्रयत्नशील तर तो असणारच आहे. त्यातनं पण कमीत कमी जर त्याला किती काळ होणार नाही तर 15 दिवसाच्या पर्यंत, म्हणजे थोडं 15 दिवसाला पण कमीच, जास्तीत जास्त तेवढा तो काय आहे, आत्म्याच्या अनुभवापासून वंचित राहू शकतो. पण 15 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच काय होतं, त्याला आत्म्याचा अनुभव नियमाने होतो. कुणाला सांगितलंय, पंचम गुणस्थानवरती. आणि त्याच्यानंतर पुढचं कोण आहे, 6व्या-7व्या गुणस्थानातले मुनी. मग त्यांचा किती आहे हा वासना काळ तर अंतर्मुहूर्तामध्ये ते काय करतात, आत्म्याच्या अनुभवाचा हे घेतात, रस घेतात. म्हणजे एक क्षण बाहेर येतील, परत आतमध्ये जातील, परत बाहेर येतील, परत आतमध्ये जातील. म्हणजे सतत त्यांचं काय झालेलं आहे, आत बाहेर. म्हणजे आपण लहानपणी खेळायचो ना, तळ्यात मळ्यात. म्हणजे तसं बाहेर येतील, परत आत जातील, बाहेर येतील, परत आत जातील. म्हणजे तिथं नाविलाज म्हणून त्यांना काय होतंय, त्या संज्वलनच्या उदयामध्ये बाहेर यावं लागतंय किंवा बाहेर आलं जातंय. म्हणजे त्यांची भावना तर काय आहे, मला बाहेर यायचंच नाही, पण उदय आहे ना कर्माचा. मग कर्माचा उदय काय करतो, तिथं बाहेर शुभ क्रियांमध्ये तिथं घेऊन जातो. तर असं इथं काय सांगितलंय की चौथ्या गुणस्थानामध्ये वह बहुत काल के अंतर से होता है और ऊपर के गुणस्थानों में जल्दी जल्दी होता है. चौथ्या गुणस्थानामध्ये खूप काळाने होतोय, पण वरच्या गुणस्थानामध्ये काय होतोय, आत्म्याचा अनुभव सारखा होतोय. नीचे के और ऊपर के गुणस्थानों की निर्विकल्पता में भेद यह है कि परिणामों की मग्नता ऊपर के गुणस्थानों में विशेष है. मग्नता म्हणजे काळ जास्त आहे तिथं. म्हणजे आत्ता आपण चौथ्या गुणस्थानामध्ये एक समयाची अनुभूती घेतली, पंचम गुणस्थानवरती त्याच्यापेक्षा जास्त घेणार, मुनी त्याच्यापेक्षा जास्त घेणार. मग जेवढा जास्त त्या आत्म्यामध्ये आपण राहणार तेवढं त्या आत्म्यामध्ये लीन होणार की नाही आपण. जास्त तिथं काय असणार आहे, लीनता, आणि त्याचा आनंद जास्त असणार आहे. जेवढा चौथ्या गुणस्थानवरतीला आनंद आहे, आनंद सेम आहे
पण कसा आहे, थोडा आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंचम गुणस्थानवरती, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मुनींना आहे. म्हणून तिथं काय आहे, तिथं मग्नतेमध्ये फरक आहे. ऊपर के गुणस्थानों में विशेष है, म्हणजे जास्त जास्त आहे. जबकि सम्यक्त्व पर्याय है तब उसे गुण कैसे कहते हैं. सम्यक दर्शन पर्याय है, फिर भी कहीं कहीं उसे गुण क्यों कहते हैं. म्हणजे काय सांगितलंय, सम्यक दर्शन ही कुणाची, कशा पर्याय म्हटलंय ना. सम्यक दर्शन कशाची पर्याय आहे. सम्यक दर्शन श्रद्धा गुणाची, हा, श्रद्धा गुणाची पर्याय आहे. मग कधी कुठं कुठं असं म्हटलं जातं की गुण आहे, मग कुठल्या अपेक्षेने म्हटलं जातं ते विचारले. वास्तव में सम्यक दर्शन पर्याय है, किंतु जैसा गुण है वैसी ही उसकी पर्याय प्रकट हुई है. इस प्रकार गुण पर्याय की अभिन्नता बताने के लिए कहीं कहीं उसे सम्यक्त्व गुण भी कहा जाता है, किंतु वास्तव में सम्यक्त्व पर्याय है, गुण नहीं. जो गुण होता है वह त्रिकाल रहता है, सम्यक्त्व त्रिकाल नहीं होता, किंतु उसे जीव जब अपने सत्पुरुषार्थ से प्रकट होता है तब होता है. म्हणजे सगळ्यांनाच आहे का सम्यक्त्व. सगळ्यांमध्ये तर तो गुण आहे. सम्यक्त्व म्हणजे श्रद्धा गुण तर सगळ्यांमध्ये आहे, पण सगळ्यांना प्रकट झालेला आहे का पर्याय रूपाने, नाही झालेलं. म्हणजे सम्यक्त्व ह्या पर्याय रूपाने प्रकट झालेलं नाही. मग जो जीव तिथं प्रयत्नपूर्वक तिथं काय करणार आहे, पुरुषार्थ करणार आहे, त्यावेळेस तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे. आणि सम्यक्त्व झालं म्हणजे काय, जसं त्या गुणाचं स्वरूप आहे तसं तिथं ती पर्याय पण झाली. म्हणजे गुण पण सेम आणि पर्याय पण सेम ह्या अपेक्षेने कधी कधी तिथं त्याला गुण म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात ती काय आहे, पर्यायच आहे. म्हणजे इथं असा भेद वेगळा नाही आहे, फक्त तिथं तसं म्हणण्याची अपेक्षा काय आहे, ही अपेक्षा आपल्याला लक्षात आली पाहिजे. सभी सम्यक दृष्टियों का सम्यक दर्शन समान है. सभी सम्यक दृष्टियों का म्हणजे कुणाचं, बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गुणस्थानामध्ये 4 ते 12 गुणस्थानामध्ये जेवढे केवढे जीव असतील, किती जीव असतील ह्याच्यामध्ये, आता असंख्यात जीव असतील किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असतील, पण तिथं ह्या सगळ्यांचं काय आहे, सम्यक दर्शनाची क्वालिटी कशी आहे, प्युअर जी आहे ती समान आहे. म्हणजे 4थ्या गुणस्थानात आहे त्याची कमी आहे, 5व्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे, 7व्यामध्ये आणखीन चांगली आहे, 12व्यामध्ये आणखीन चांगली आहे, असा फरक नाही. तर सगळ्यामध्ये कसं आहे, सम्यक दर्शन समानच आहे. म्हणजे ती निर्मलता, ती शुद्धता, ते सगळं काय आहे, प्रत्येक जीवाचं समान म्हटलेलं आहे. छद्मस्थ जीवों को सम्यक दर्शन होता है और केवली तथा सिद्ध भगवान के भी सम्यक दर्शन होता है. वह उन सब के समान होता है या असमान, असा प्रश्न आहे. छद्मस्थ कुणाला म्हटलंय नेहा, शब्दाचा अर्थ काय. हा बरोबर आहे. छद्म म्हणजे काय, दोष किंवा आवरण, आणि ह्या दोषामध्ये किंवा आवरणामध्ये जो राहतो तर तो कोण आहे, छद्मस्थ. मग आपण कोण आहोत आत्ता, आपण छद्मस्थ आहोत, कारण आपल्यावर आवरण आहे, कर्माचं आवरण आहे किंवा दोष आहेत आपल्याला सगळे, आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंतच्या सगळ्या जीवांना काय म्हटलेलं आहे, छद्मस्थ म्हटलेलं आहे. जैसे छद्मस्थ अपूर्ण ज्ञानी जीव के श्रुतज्ञान के अनुसार प्रतीति होती है, उसी प्रकार केवली भगवान और सिद्ध भगवान के केवल ज्ञान के अनुसार प्रतीति होती है. जैसा तत्व श्रद्धान छद्मस्थ को होता है, वैसा ही केवली सिद्ध भगवान के भी होता है. आलं का लक्षात. म्हणजे नुसतं 12व्या गुणस्थानापर्यंत जीवांचंच नाही, तर अरिहंत भगवंतांचं श्रद्धान, सिद्ध भगवंतांचं श्रद्धान, ह्या सगळ्यांचं श्रद्धान कसं सांगितलंय, समान आहे, त्यांच्यामध्ये कुठंही फरक नहीं. इसलिए ज्ञानादि की हीनादिकता होने पर भी तिर्यंच आदि के तथा केवली और सिद्ध भगवान के सम्यक दर्शन तो समान ही होता है. मग काही तिर्यंच गतीतल्या जीवांना पण सम्यक दर्शन आहे की नाही. नारकी जीवांना पण सम्यक दर्शन आहे, स्वर्गामधल्या जीवांना पण आहे, मनुष्य गतीमधल्या जीवांना पण आहे. मग अशा आता तिर्यंच गतीमध्ये आहे, त्यांना कुठं मंदिरात जायला मिळतंय, त्यांना कुठं काय तत्वज्ञान समजतंय, मग त्यांचं सम्यक दर्शन हलकं असं नाही. कारण स्व आणि पर ह्याच्यामध्ये जो निर्णय झालाय ना, मी जीवच आहे,
तो निर्णय बास आहे. बाकीचं तिथं ज्ञान कमी असेल किंवा तत्वज्ञानाचं तिथं काही समजत नसेल, काही फरक पडत नाही. फक्त तिथं श्रद्धागुण कसा झालेला आहे, निर्मलतेला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे सर्वांचं सम्यक दर्शन समान आहे. क्योंकि जैसी आत्मस्वरूप की श्रद्धा छद्मस्त सम्यक दृष्टि को है, वैसी ही केवली भगवान को है. ऐसा नहीं होता कि चौथे गुणस्थान में शुद्धात्मा की श्रद्धा एक प्रकार की हो और केवली होने पर अन्य प्रकार की हो. असं होत नाही. तर सगळं काय आहे, समान आहे. यदि ऐसा होने लगे तो चौथे गुणस्थान में जो श्रद्धा होती है वह यथार्थ नहीं कहलाएगी किंतु मिथ्या सिद्ध होगी. जर असा फरक केला तर मग चौथ्या गुणस्थानातल्या जीवांना त्यांच्या श्रद्धेला हलकं म्हटलं जाईल किंवा चुकीचं म्हटलं जाईल. सिद्धांची भारी आहे म्हणजे ही हलकी, मग सिद्धांची बरोबर आहे मग ही चुकीची, असं प्रसंग येईल. त्यामुळे असं तर काय नसतं, पण आपलं त्यांनी असं होईल असं सांगितलं. सम्यक दर्शन के भेद क्यों कहे गए है. आता सम्यक दर्शनाचे पण भेद आहेत की नाही. सम्यक दर्शनाचे भेद म्हणजे काय आहे, सम्यक दर्शन तर सेम आहे. सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर जी श्रद्धा गुणाची निर्मल पर्याय ती तर सेम आहे हे आपण बघितलं. तरी पण मग तिथं सम्यक दर्शन सेम असताना इथं भेद का केलेत, तर भेद कुठल्या अपेक्षेने केलेत असा तिथं प्रश्न केलेला आहे किंवा का भेद म्हटलेला आहे. तर ज्या मार्गाने सम्यक दर्शन प्राप्त झाले तर त्या मार्गावरून त्या सम्यक दर्शनाचे काय केलेले आहेत, भेद केलेले आहेत. जायचे दिल्लीला, पोचायचे कुठं आपल्याला, दिल्लीलाच जायचे. कोण सोलापूरहून आलाय, कोण कुठून आलाय, मुंबईवरून आलाय, कोण अजून राजस्थानमधून आलाय, पण आलाय कुठं, दिल्लीला. पोचलाय दिल्लीला, दिल्लीलाच तिथं येऊन सगळे भेटलेत. पण येताना ते ज्या ज्या मार्गाने आलेत त्यांचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे तिथं काय आहेत, हा राजस्थानवरून आलाय, हा मुंबईवरून आलाय, असा भेद केला जातो. तसं पोचले किंवा प्राप्त केले तर सम्यक दर्शनच. पण हे सम्यक दर्शन प्राप्त करत असताना ज्या मार्गाने प्राप्त केले तर तो मार्ग, त्यावरून तिथं सम्यक दर्शनाचे भेद सांगितलेत. सम्यक दर्शन के यदि सभी सम्यक दृष्टियों का सम्यक दर्शन समान है तो फिर आत्मानुशासन की 11वीं गाथा में सम्यक दर्शन के 10 प्रकार के भेद क्यों कहे गए हैं. म्हणजे आता हे सम्यक दर्शनाचे पण किती किती प्रकार सांगितलेत. आपण कुठले कुठले बघितले होते, पहिल्यांदा बघितलं होतं निसर्गज आणि अधिगमज. अगदी सुरुवातीला होतं की नाही तत्वार्थामध्ये. निसर्गज म्हणजे जे उपजत कुणी न शिकवता होतं ते, आणि अधिगमज म्हणजे कुणाच्या तरी उपदेशाच्या निमित्तात होतं ते. त्याच्यानंतर अजून बघितलं होतं औपशमिक सम्यक दर्शन, क्षायोपशमिक सम्यक दर्शन आणि क्षायिक सम्यक दर्शन. आता हे 3 प्रकार कशावरून झाले, तर कर्माच्या अवस्था त्यावेळेस कुठल्या कुठल्या कशा असतील. क्षय झालाय कर्माचा, मग जे सम्यक दर्शन प्राप्त झालं तिथं त्या कर्माच्या क्षयामुळे त्याला क्षायिक म्हटलं. कर्माचा क्षयोपशम झालाय म्हणून त्याला क्षयोपशमिक म्हटलं. कर्माचा उपशम होऊन सम्यक दर्शन झालंय तिथं त्याला काय म्हटलं, औपशमिक सम्यक दर्शन. म्हणजे असं तिथं अपेक्षेवरून तिथं काय म्हटलेलं आहे, त्या त्या सम्यक दर्शनाचं ते नाव पडलेलं आहे. पण सम्यक दर्शन कसं आहे, समान आहे. क्षायिक असलं किंवा तिथं औषमिक असलं किंवा तिथं अजून निसर्गज असेल, अधिगमज असेल, पण सम्यक्त्व जे प्राप्त झाले तर ते समान आहे. फक्त कुठल्या मार्गाने झालंय त्यावरून त्याच्यामध्ये भेद केले. मग आता हे आत्मानुशासन नावाचा जो ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये आणखीन वेगळे प्रकार सांगितले. काय सांगितले, तिथं 10 प्रकारचं सम्यक्त्व आहे असं सांगितले. मग असं का, असं तिथं प्रश्न आहे. सम्यक दर्शन के वह भेद निमित्त आदि की अपेक्षा से कहे गए हैं. आत्मानुशासन में 10 प्रकार के सम्यक्त्व के जो भेद कहे हैं उनमें से 8 भेद सम्यक दर्शन प्रकट होने से पूर्व जो निमित्त होते हैं उनका ज्ञान कराने के लिए कहे हैं. म्हणजे काय निमित्त आहे तिथं हजर, आणि त्यामुळे तिथं काय झाले, सम्यक दर्शन प्राप्त झाले. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, त्या प्रकारचं सम्यक दर्शन. आता उदाहरणार्थ इथं दिलंय का नाही माहित नाही, पण त्याच्यामध्ये आज्ञा सम्यक्त्व आहे. एक पहिलंच आहे आज्ञा सम्यक्त्व 10 पैकी. मग तिथं आज्ञा सम्यक्त्व हे का पडले नाव, तर तिथं काय सांगितले, देवशास्त्र गुरूंनी हे सांगितलंय ना की मी जीव आहे आणि मी परद्रव्यापासून भिन्न आहे. हे मला देवशास्त्र गुरूंनी सांगितले. त्या देवशास्त्र गुरूंवर श्रद्धाने इतकं पक्क आहे की त्यांनी जे सांगितलं ते मला मान्य आहे. मग ते न तपासून घेता त्यांनी जे सांगितले ते मान्य आहे. म्हणजे काय सांगितले,
त्यांनी सांगितलेल्या शब्दावर आपण श्रद्धान केलेलं आहे, किंवा ते जे तत्व सांगितलंय ते बरोबरच आहे, ती त्यांनी सांगितलेली तुम्ही स्वतःला जाणा किंवा तुम्ही भिन्न आहे हे लक्षात घ्या, असं त्यांनी आपल्याला आज्ञारूपाने सांगितलंय, म्हणून त्याद्वारे सम्यक्त्व प्राप्त झाले, म्हणून त्याला आज्ञा सम्यक्त्व म्हटले. लक्षात येते का? आज्ञा सम्यक्त्व का म्हटलं? देवशास्त्र गुरूंनी सांगितलं आणि मग त्यांचा शब्द प्रमाण म्हणून मी ते काय केलं, ऐकलं आणि तशा माझ्या आत्म्याचा मी अनुभव घेतला. तर तिथं काय झालं, ते आज्ञा पाळून ते सम्यक्त्व प्राप्त झाले. प्राप्त आपणच केले, देवशास्त्र गुरूंनी करून दिलेलं नाहीये. देवशास्त्र गुरूंनी फक्त सांगितले आणि आपण काय केले, त्यांची आज्ञा पालन केलेले आहे आणि त्यामुळे त्या सम्यक्त्वाला आज्ञा सम्यक्त्व असं नाव म्हटलं. जसं आता कर्माच्या निमित्तामध्ये वेगवेगळे कर्माचं अवस्था, त्याच्यावरून औपशमिक शाईक बघितलं, तसं हे सुद्धा काय आहेत, वेगवेगळे तिथं जे निमित्त असतील. आता हे निमित्त काय झालं, देवशास्त्र गुरूंची आज्ञा, तेच काय झालं तिथं सम्यक्त्व प्राप्तीला निमित्त झालं, म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, आज्ञा सम्यक्त्व असं म्हटलेलं आहे. हाँ, ज्ञान कराने के लिए और दो भेद ज्ञान के सहकारीपन की अपेक्षा से कहे हैं. श्रुत केवली को जो तत्व श्रद्धान है उसे अवगाढ़ सम्यक दर्शन कहते हैं, और केवली भगवान को जो तत्व श्रद्धान है उसे परम अवगाढ़ सम्यक दर्शन कहा जाता है. इस प्रकार 8 भेद निमित्तों की अपेक्षा से और 2 भेद ज्ञान की अपेक्षा से है. दर्शन की अपनी अपेक्षा से वे भेद नहीं है. उन 10 प्रकार में सम्यक दर्शन का स्वरूप एक ही प्रकार का होता है, ऐसा समझना चाहिए. आता छद्मस्थ म्हणजे छद्मस्थ किंवा 4-5व्या गुणस्थानावरती जीवांचं सम्यक दर्शन किंवा निर्विकल्प अवस्थेचा काळ अल्प सांगितलाय, त्यामुळे तिथं गाढता कमी आहे. गाढता कमी आहे म्हणजे काय, तिथं जास्त स्थिरता नाही आहे. पण वरच्या गुणस्थानामध्ये काय आहे, स्थिरता जास्त आहे. स्थिरता जास्त आहे म्हणजे तिथं आत्म्याचा अनुभव जास्त वेळासाठी घेतला जातो, तिथं मग्नता जास्त आहे. मग त्या अपेक्षेने तिथं काय म्हटलंय, अवगाढ सम्यक दर्शन. अवगाढ म्हणजे अगदी त्याच्यामध्ये गाढता आहे. गाढता म्हणजे काय, एक प्रकारची स्थिरता आहे, अस्थिरता नाही, किंवा बाहेरचे विकल्प नाहीत, शुभभाव नाहीत, जास्त वेळ तिथं स्वतःच्या आत्म्यामध्ये ते राहू शकतात. ह्या अपेक्षेने तिथं श्रुत केवलींचं जे सम्यक दर्शन आहे तर त्याला अवगाढ सम्यक दर्शन म्हटलंय. आणि भगवानांना जे सम्यक दर्शन आहे तर ते परम अवगाढ म्हटलंय. का परम अवगाढ म्हटलंय त्यांना, तर ते परत विकल्पात येणारच नाही आहेत ना भगवान. आता एक सलग त्यांचं काय आहे, तर आत्म्याचा अनुभव चालू आहे. म्हणजे आपल्याला कसं आहे, ध्यानाला बसलं तेवढा थोडा वेळ अनुभव झाला, परत आपण बाहेर आलो. मुनींचं सुद्धा कसं आहे, थोडा वेळ आत्म्याचा अनुभव घेतला, परत बाहेर आले. शुभक्रिया किंवा त्यांची चर्या वगैरे ह्याच्यामध्ये म्हणजे तिथं बाहेर येण्याची जी वेळ होती किंवा बाहेर येण्याचे जे विकल्प होते तेच राहिले नाही आहेत पुढच्या अवस्थेमध्ये केवली किंवा सिद्ध भगवान ह्यांना. म्हणून त्यांच्या सम्यक्त्वाला काय म्हटलंय, परम अवगाढ सम्यक्त्व असं म्हटलेलं आहे. यदि चौथे गुणस्थान, एक मिनट, सम्यक्त्व की निर्मलता का स्वरूप. औपशमिक सम्यक्त्व वर्तमान में क्षायिकवत निर्मल है. क्षायोपशमिक सम्यक्त्व के समान तत्वार्थ श्रद्धान होता है. यहाँ जो मलिनता है उसका तारतम्य स्वरूप केवल ज्ञानगम्य है. म्हणजे औपशमिक सम्यक्त्व म्हणजे काय आहे, कर्माचा जो तिथं उपशम झालेला आहे, कर्माचा उदय होता म्हणजे काय, कर्माचा उदय असतो म्हणजे तिथं आपल्याला काहीतरी म्हणजे काहीतरी आपल्याला तिथं अनुकूल आणि प्रतिकूल असे प्रसंग तिथं प्राप्त होत आहेत. म्हणजे कर्माचा उदय म्हणजे काहीतरी फळ मिळते ना आपल्याला संयोगामध्ये. मग इथं औपशमिक सम्यक्त्वामध्ये काय झालंय, तो कर्माचा उदय काही अल्प काळासाठी थांबलेला आहे म्हणजे उदय येत नाहीये तिथं. कर्माचा उदय जो येत होता तो थांबला, तिथं काय लागला, ब्रेक लागला, त्यांचा उदय नाहीये. पण कर्म नाहीये, कर्म संपलंय का, कर्म तर आहे, फक्त काय झालंय, थांबलंय. मग ते थांबलंय म्हणजे काय झालंय, त्या थांबण्याला तिथं कर्माचा उपशम झाला म्हटलंय. आठवतंय ते ग्लासमध्ये माती मिश्रित पाणी आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय फिरवली, तुरटी फिरवल्यानंतर तो सगळं मातीचा किंवा गाळ कुठं गेलाय, आता तळाला बसलाय. गाळ आहे, गाळ नष्ट झालाय का, नाहीये. पण आता वरती पाणी कसं आहे, एकदम स्वच्छ आहे. तिथं कर्माचा उदय नाही असं म्हटलं जाईल, कारण ते कर्म दबलंय, खाली बसले थोड्या वेळासाठी. म्हणून त्या निर्मलतेला काय म्हटलेलं आहे, उपशमाच्या निमित्तामध्ये ती निर्मलता आहे किंवा ते सम्यक दर्शन आहे, त्याला औपशमिक म्हटले.
मग हे औपशमिक सम्यक्त्व जे आहे त्याची तुलना क्षायिक सम्यक दर्शनाबरोबर केली आहे. कशाबरोबर केली आहे? क्षायिक सम्यक दर्शन. आता क्षायिक सम्यक दर्शनामध्ये काय झालंय, इथं कर्माचा जो उपशम झाला होता औपशमिकमध्ये, तर तिथं काय झालं, ते कर्माचा नाश झालेला आहे. कुठल्या कर्माचा? उपशम कुठल्या कर्माचा झालाय? दर्शन मोहनीय कर्माचा. नुसतं कर्माचा म्हटलं तरी फक्त दर्शन मोहनीयाचाच उपशम किंवा क्षय अपेक्षित आहे. मग तिथं तो उपशम झालाय म्हणजे दर्शन मोहनीय कर्म दबलंय. पण इथं कर्माचा जो क्षय होतोय ना, तिथं काय झालंय, दर्शन मोहनीय कर्म नष्ट होऊन गेले. असं नष्ट झालंय की आता ते परत त्या जीवाच्या संयोगामध्ये कधीच येणार नाही. एवढाच फरक आहे. म्हणजे इथं ते नष्ट झालंय आणि औपशमिकमध्ये काय आहे, त्याचा तिथं उपशम झालेला आहे. पण वरती जी स्वच्छता आहे औपशमिकमध्ये, ते पाणी कसं आहे, पूर्ण स्वच्छ आहे की नाही? वरती दिसताना पाणी कसं दिसतंय, पूर्ण निर्मळ आहे. तसं क्षायिकमध्ये पण काय आहे, दर्शन मोहनी नष्ट झालंय, तिथं त्या कर्माचं अस्तित्व नाही. आणि तिथं जी निर्मलता आहे तशीच निर्मलता इथं वरती त्या स्वच्छ पाण्यामध्ये पण आहे. फरक एवढा आहे की इथं खाली पण उपशम किंवा कर्म नाही आहे आणि इथं काय आहे, फक्त खाली तळाला कर्म आहे. पण वरती जी निर्मलता आहे तर ती दोन्ही निर्मलता कशी आहे, समान आहे. त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा नाही निर्मलतेमध्ये. फरक लक्षात येतोय का? आता समान आहे दोन्ही मधली. एका ग्लासमध्ये नुसतं पाणी आहे, त्याच्यामध्ये काही घाणच नाही आहे. आणि इथं उपशम झालाय म्हणजे तिथं जिथं मलिनता किंवा माती होती ती तळाला बसली आणि वरती पाणी आता एकदम स्वच्छ आहे. मग दोन्ही पाण्याच्या वरच्या स्वच्छतेमध्ये काहीच फरक नाही आहे, म्हणून तिथं दोन्ही कसं निर्मळ सम्यक्त्व म्हटलंय. आणि तिसरं कुठलं आहे, क्षायोपशमिक सम्यक्त्व. तर ह्या सम्यक्त्वामध्ये थोडंसं काय आहे, मलिनता आहे. का मलिनता आहे, तर तिथं थोडासा कर्माचा उदय आहे, कर्माचा उपशम पण आहे आणि कर्माचा क्षय, अशा तीनही अवस्था आहेत. मग उदय आहे म्हणजे तिथं घाण असणार की नाही, थोडं का असेना पण उदय आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये तिथं घाण ही असणार आहे. मग त्यामुळं तिथं क्षायोपशमिक सम्यक दर्शनाला काय म्हटलेलं आहे, ह्या दोघांच्या अपेक्षेने तिथं दोष आहेत असं म्हटलंय. मग हेच कुठले दोष आहेत क्षायोपशमिकमध्ये, माधुरी भाभी? की तिथं आता दोष आहेत. ह्या क्षायोपशमिक सम्यक्त्वाला थोडंसं मलिन म्हटलंय किंवा थोडंसं दोषयुक्त म्हटलंय. मग इथं कुठले दोष असणार आहेत जे औपशमिक आणि क्षायिकमध्ये नाही आहेत? चल, मल आणि आघाड हे तीन जे दोष आहेत तर ते कुठं आहेत, मग क्षायोपशमिक सम्यक्त्वामध्ये आहेत. आणि त्यामुळं तिथं काय आहे, निर्मलतेमध्ये थोडंसं काय आहे, मलिनता आहे. कशामुळं मलिनता आहे, म्हणजे सम्यक दर्शन तर आहे पण ते सम्यक दर्शन असताना ते सम्यक दर्शन थोडंसं चलायमान असेल किंवा तेवढी दृढता त्याच्यामध्ये नाही आहे, असं तिथं काय आहे, तर दोष आहे. चल म्हणजे काय, तर अस्थिर आहे. मल म्हणजे काय, तर हे 8 प्रकारचे जे दोष आहेत ना, कुठले, 8 अंगाच्या विरुद्ध सम्यक दर्शनाची जी 8 अंग आहेत, निशंकित, निकांक्षित वगैरे, तर त्याच्या विरुद्ध शंका, कांक्षा वगैरे हे जे दोष आहेत, विचिकित्सा वगैरे, तर ह्या दोषाचा तिथं काय आहे, थोडा सद्भाव आहे, कुठेतरी अंशाने पण आहे. आणि चल, मल आणि अगाढ. अगाढ म्हणजे तिथं काय, गाढ नाही आहे. म्हणजे असं ते म्हाताराच्या हातामध्ये काठी आहे, ती काठी कशी असते, स्थिर असते का, असं हात थरथरतो तशी ती काठी पण हलते की नाही, तसं तिथं ते सम्यक्त्व कसं आहे, थोडंसं अस्थिर आहे. म्हणून ह्या दोघांच्या मानाने क्षायोपशमिक सम्यक्त्वामध्ये थोडीशी मलिनता आहे असं म्हटलेलं आहे. हां, अत्यंत निर्मल तत्वार्थ श्रद्धान क्षायिक सम्यक दर्शन है. मध्ये हे दोष सांगितलेत का? हां, क्षायोपशमिक सम्यक दर्शनामध्ये हे 3 दोष आहेत, चल, मल आणि अगाढ दोष. ह्या बाकीच्या औपशमिक आणि क्षायिकमध्ये हे दोष बिलकुल नाही आहेत. त्यामुळे त्या दोघांची निर्मलता समान म्हटली आहे. जरी तिथं औपशमिकमध्ये खाली तिथं आहे मातीचा अंश किंवा परत तिथं ते घाण होण्याचे चान्सेस आहेत, तरी पण आत्ताच्या अवस्थेमध्ये ती घाण नाही आहे ना तिथं पाण्यामध्ये, श्रद्धेमध्ये तिथं मलिनता नाही आहे ना, ह्या अपेक्षेने त्याला क्षायिक सारखं म्हटलेलं आहे. पण सगळ्यात उत्कृष्ट म्हटलं तर काय आहे, क्षायिक सम्यक दर्शन. कशासाठी उत्कृष्ट म्हटलंय, औपशमिकचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये समजा आपण एखादा खडा टाकला तर ती खालची घाण परत वर येणार आहे, किंवा चुकून आपला त्या ग्लासला धक्का लागल्यावर काय होणार आहे, उपशम झालेलं जे कर्म होतं ते परत उदयाला येणार आहे आणि उदयाला आलं की वरचं पाणी परत घाण होणार आहे. तसं क्षायिकमध्ये जे ग्लासमधलं पाणी आहे त्याच्यामध्ये बिलकुल घाण नाही आहे. मग आपण त्याला चमच्याने ढवळलं किंवा त्याला हलवलं, धक्का दिला
तरी पण तिथं ते पाणी कसं राहणार आहे, स्वच्छच राहणार आहे. म्हणजे तिथं कर्म परत त्याच्यामध्ये येण्याचं किंवा तिथं ते पाणी घाण होण्याचं प्रश्न नाही. म्हणून सगळ्यात उत्कृष्ट सम्यक्त कुठलं आहे, तर क्षायिक सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. इन सभी सम्यक्त्व में ज्ञानादि की हीन अधिकता होने पर भी तुच्छ ज्ञानी तिर्यंचादि के तथा केवली भगवान और सिद्ध भगवान के सम्यक्त्व गुण तो समान ही कहा है. म्हणजे आता तिर्यंच्या गतीमधलं सम्यक्त्व, मनुष्य गतीमधलं सम्यक्त्व, देवगतीमधलं सम्यक्त्व असं जर किंवा केवली भगवंतांचं सम्यक्त्व, ह्या सगळ्यांचं सम्यक्त्व तर समान आहे. म्हणजे श्रद्धागुण 100% काय झालेला आहे, शुद्धतेला प्राप्त झालंय. पण ज्ञान सगळ्यांचं समान आहे का? तिर्यंच्या गतीमधल्या जीवाचं ज्ञान आपल्याला 7 तत्व माहिती आहेत, 7 तत्वांच्या व्याख्या माहिती आहेत, त्याचं स्वरूप माहिती आहे. तिथं त्या तिर्यंच्या गतीमधल्या जीवाला किंवा तिथं उपदेश दिला तरी त्या शब्दाचा अर्थ कळतोय का? म्हणजे ज्ञानाची तिथं किती अल्पता आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त मनुष्य गतीमध्ये ज्ञान आहे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त देवगतीमध्ये म्हटलेलं आहे. देवगतीमध्ये इंद्राला तर सौधर्म इंद्र, त्याला 12 अंगाचं ज्ञान आहे, म्हणजे 12 अंगाचं ज्ञान आहे त्याला, अहमिंद्र वगैरे हे सगळे. म्हणजे इतकं तिथं उत्कृष्ट ज्ञानाचा उघाड आहे. पण ज्ञानामध्ये हीन किंवा अधिकता असली तरी सुद्धा तिथं सम्यक्त्वामध्ये काही फरक पडत नाही. सम्यक्त्व म्हणजे त्या सम्यक्त्वामध्ये 3 प्रकारच्या अवस्था आहेत कर्माच्या. कर्माच्या ज्या अवस्था आहेत ना, तर त्या 3 प्रकारच्या अवस्था तिथं असताना जे सम्यक दर्शन होतं त्याला क्षायोपशमिक म्हटलेलं आहे. मग कर्माचे जे परमाणू असतात, आता कुठलं कर्म आपल्याला अपेक्षित आहे इथं, दर्शन मोहनीय. जेव्हा सम्यक्त्वाचा संबंध आहे तर तिथं फक्त आणि फक्त दर्शन मोहनीय घ्यायचं. मी जरी कर्म माझ्या तोंडात येते, पण तिथं उपशम झाला तर दर्शन मोहनीयाचा, क्षय झाला दर्शन मोहनीयाचा, क्षयोपशम झाला दर्शन मोहनीयाचा. तर तिथं काय आहे, दर्शन मोहनीय जे कर्म आहे तर त्यातले काही कर्म परमाणूंचा क्षय झालेला आहे. क्षय झालाय म्हणजे काय, ते कर्म परमाणू नष्ट झालेत. काही कर्म परमाणू तिथंच दबले गेलेले आहेत. म्हणजे दर्शन मोहनीय कर्माचा काही क्षय आहे, काही उपशम आहे आणि काही कर्माचा तिथं उदय पण आहे. उदय पण आहे म्हणजे मलिनता आहे. म्हणजे तिथं बाकी ह्या उपशमिक आणि क्षायिकमध्ये कर्माचा उदय बिलकुल नाही आहे. कळतंय का? पण इथं काय आहे, थोडाच आहे पण उदय आहे. म्हणजे भले अंशाने असेल किंवा परमाणूंची संख्या कमी असेल, पण उदय ही अवस्था तिथं आहे. म्हणजे अशा 3ही अवस्था इथं क्षायोपशमिक सम्यक दर्शनमध्ये असतात. आणि अशा वेळेस तिथं जे काही मलिनता असताना सुद्धा श्रद्धा गुणाची निर्मलता आहे, तर त्या निर्मलतेला तिथं सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. पण ह्या बाकीच्या तुलनेमध्ये इथं हे चल मल आणि आघाड दोष असल्यामुळं किंवा तिथं त्या कर्माचा उदय पण आहे, त्यामुळं तिथं काय आहे, मलिनता आहे. आणि त्यामुळे ते क्षायोपशमिक सम्यक दर्शन मलिन म्हटलं गेलं. किंवा कर्माचा उदय असताना पण सम्यक दर्शन होतं का? हा, म्हणजे अंशाने आहे. ह्या 3ही गोष्टी तिथं घडतायत. म्हणजे आता हे फार डिटेलमध्ये आपल्याला आत्ता नको जायला, पुढं बघूया आपण. पण एवढं मुळात एवढं त्याची व्याख्या लक्षात ठेवायचं की काही क्षय आहे, काही उदय आहे आणि काही उपशम आहे. मग आता हे प्रत्येकाचं कसं तिथं कार्य घडतंय किंवा क्षयोपशम सम्यक दर्शन प्राप्त होताना कशा कशा अवस्थेतून कुठल्या कुठल्या कर्माचा कसा क्षय उपशम आहे हे आपल्याला नंतर आपण बघूया. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपल्याला नको. फक्त एवढी जरी व्याख्या लक्षात आली किंवा त्याच्यामध्ये मलिनता आहे किंवा तिथं मग असं म्हटलं जातं ना की आता 4 मंदिरं आहेत. आता बाहुबलीला समजा किती मंदिरं आहेत. मग एक व्यक्ती आहे की ठराविक एकाच मंदिरामध्ये जाऊन पूजा करते. का बरं? बाकी पूजा म्हणजे दर्शन सगळं करणार, पण पूजा करायचं म्हटलं की त्याच तिथं मंदिरामध्ये. का? तर ही मूर्ती आम्ही बसवली आहे. कळलं का? आता भगवान तर सगळे समान आहेत, वितरागच आहेत. मग ह्या भगवंतांकडे पूजा केली म्हणून हे जास्त फळ देणार आहेत किंवा तिकडं गेलं तर मला ह्यांच्यासारखं फळ मिळणार नाही, असं काय नाही आहे. पण कुठंतरी ती आतमध्ये मान्यता असते ना की आमचं मंदिर आम्ही स्थापना केली आहे. किंवा अजून काय असं पण म्हणतात की शांतीनाथ भगवान शांती देतात, पार्श्वनाथ भगवान चिंता दूर करतात. मग बाकीचे भगवान म्हणजे हे जास्त श्रेष्ठ आहेत का? किंवा आता महावीरजीचे भगवान काय करतात, तिथं गेल्यानंतर माझ्या सगळ्या, आता हे सगळं मिथ्यात्व आहे सोडा, इथं लागू पण होत नाही ते. पण असं काहीतरी आपल्या मनामध्ये कुठंतरी एखादी गोष्ट असते. सम्यक्त्व आहे किंवा
स्वपरभेद विज्ञान आहे तरी सुद्धा ही भावना मनामध्ये असते. आणि किती जरी काय म्हटलं तरी ते बरोबर पाय तिकडे जोडले जाणार, बरोबर त्याच मंदिरात जाऊन बसणार, तिथंच पूजा करणार. म्हणजे एक असं उदाहरणार्थ घेतलं बरं का हे, म्हणजे असं त्या असं होतं. हा असं होतं आमच्याकडं भाद्रपद मध्ये रोज एकाचा अभिषेक असतो 10 दिवसामध्ये. मग ज्याने अभिषेक द्यायचे दिला त्यांचे ते लोक घरचे येतात, असं ना काही ना, पण त्यावेळेला अभिषेकाच्या टाइमला येतात. हा म्हणजे हे असं एक कुठंतरी मनातून आपली एक ती मानसिकता झालेली असते, तसं त्याच्यामध्ये दोष आहेत. त्याच्यानंतर सम्यक्त्व की निर्मलता में निम्न प्रकार 5 भेद भी किए जाते हैं. समल, अगाढ, निर्मल, गाढ, अवगाढ आणि परमावगाढ. म्हणजे किती प्रकारांनी तिथं भेद आहेत सम्यक्त्वाचे बघितलं का. आता परत हे नवीन 5 सांगितलं इथं. समल, अगाढ. समल म्हणजे काय, मलसहित. म्हणजे आता आपण हे जे चर्चा केली ना, शांतीनाथ भगवान शांती देतात की हे आमचं मंदिर, अशा प्रकारे काय आहे तर असं मानणं म्हणजे मल आहे. एकतर आपण तिथं असं कुठलंही आपलं वगैरे म्हणजे आपण आता आपलं काय आहे आणि काय नाही हे निर्णय झालाय ना, त्यामुळे आपण कोण करणार आहे, पण कुठंतरी अंतरंगामध्ये ती भावना असल्यामुळे त्याला समल अगाढ म्हटलंय. अगाढ म्हणजे गाढता नाही. निर्मल, गाढ, अवगाढ आणि परम अवगाढ. हे पुढचे कसे आहेत, गाढपेक्षा अवगाढ अजून पक्क आणि परमावगाढ अजून पक्क, असं ते निर्मलतेचं गाढतेवरून त्याच्यामध्ये भेद केलेले आहेत. वेदक सम्यक्त्व समल अवगाढ है. वेदक म्हणजेच हे क्षायोपशमिक सम्यक्त्व, ह्याला दुसरं नाव काय आहे, वेदक सम्यक्त्व. समल अगाढ है. औपशमिक अगाढ, अगाढ. वेदक सम्यक्त्व समल अगाढ है. वेदक म्हणजे कुठलं, क्षायोपशमिक सम्यक दर्शनाचं दुसरं नाव वेदक सम्यक्त्व आहे. औपशमिक और क्षायिक सम्यक्त्व निर्मल है. क्षायिक सम्यक्त्व गाढ आहे. का म्हटलं ह्याला गाढ, तर ते नष्टच होत नाही, ह्या अपेक्षेने तिथं कायमस्वरूपी आहे म्हणून त्याला गाढ म्हटलंय. अंग और अंगबाह्य सहित जैन शास्त्रों के अवगाहन से उत्पन्न दृष्टी अवगाढ सम्यक्त्व है. आणि मग 12 अंगांचं ज्ञान असलेले जे जीव आहेत त्यांच्या सम्यक्त्वाला काय म्हटलेलं आहे, अवगाढ सम्यक्त्व. कारण त्या सम्यक्त्वामध्ये पण जास्त गाढता का म्हटलेलं आहे, तर ज्ञान पण सगळं आहे, द्वादशांगाचं ज्ञान पण आहे आणि त्यामुळं तिथं स्थिरता पण जास्त आहे. त्याच्यानंतर श्रुत केवली को जो तत्वज्ञान तत्वश्रद्धान है उसे अवगाढ कहते हैं. परमावधि ज्ञानी के और केवल ज्ञानी के जो तत्वश्रद्धान है उसे परमावगाढ सम्यक्त्व कहते हैं. आता परमावधी ज्ञानी म्हणजे कोण असणार, कोणाला असणार परमावधी, आपलं झालंय अवधी ज्ञानाच्या भेदामध्ये. नाही नाही नाही, अवधी ज्ञान हे मुनींनाच असतं, केवलींना नसतंच अवधी ज्ञान. पण ते मुनी सुद्धा कुठले, असे उत्कृष्ट मुनी की त्याच भावातून ते मोक्षाला जाणार. हा, भावलिंगी मुनी आणि त्याच भावातून ते मोक्षाला जाणार, असे ते उत्कृष्ट त्यांचं ते काय आहे तर अवधी ज्ञान प्रकट झालेलं आहे. म्हणजे ते परत नष्ट न होणारं असं ते अवधी ज्ञान आहे. म्हणजे त्याच्यातून ते डायरेक्ट केवल ज्ञानामध्येच जाणार, असं ते उत्कृष्ट आहे. मग त्यांच्या ज्ञानाला काय म्हटले, परम अवगाढ सम्यक्त्व असं म्हटलेलं आहे. औपशमिक सम्यक्त्व की अपेक्षा क्षायिक सम्यक्त्व अधिक विशुद्ध है. इस संबंध में विचारणीय नव विषय. प्रश्न, गुण के समुदाय को द्रव्य कहा है और संपूर्ण गुण द्रव्य के प्रत्येक प्रदेश में रहते हैं. आता आपली म्हणजे जेवढे आपल्याला समजते त्या अपेक्षेने म्हटलंय. गुण के समुदाय को द्रव्य कहा है और संपूर्ण गुण द्रव्य के प्रत्येक प्रदेश में रहते हैं. इसलिए यदि आत्मा का एक गुण सम्यक दर्शन क्षायिक हो जाए तो संपूर्ण आत्मा ही क्षायिक हो जाना चाहिए, उसी क्षण उसको मुक्ति होनी चाहिए. ऐसा क्यों नहीं होता. प्रश्न कळला का. म्हणजे श्रद्धा गुण काय झाला, ज्या क्षणी आपल्याला आत्म्याचा निर्णय झाला त्यावेळेस तिथं 100% श्रद्धा गुणाची काय झाली आहे, निर्मलता झाली आहे. म्हणजे तिथं आता काही राहिलेलं नाही आहे की
अजून थोडं तिथं पूर्णतेला प्राप्त व्हायचंय, अजून निर्मलतेला प्राप्त व्हायचंय, असं नाही. तर तिथं काय झालंय, श्रद्धा गुणाची तिथं पूर्णता झाली आहे. म्हणजेच तिथं क्षायिक सम्यक दर्शन झालंय. समजा दर्शन मोहनीय कर्म नष्टच होऊन गेलेलं आहे. मग त्यावेळेस तिथं काय म्हणतात की जर श्रद्धागुण म्हणजे पूर्णपणे तिथं शुद्धतेला प्राप्त झालाय, मग सगळेच गुण का पूर्ण नाही झाले, शुद्धतेला प्राप्त का नाही झाले? तिथं सगळ्याच गुणांची पण पूर्णता व्हायला पाहिजे आणि त्याच क्षणी तिथं मुक्ती व्हायला पाहिजे, असं का नाही, असा प्रश्न आहे. उत्तर, जीव द्रव्य में अनंत गुण है, वे प्रत्येक गुण असहाय और स्वाधीन है. गुण कशाला म्हटलं हे कळतंय ना? गुण म्हणजे कुठल्या भागामध्ये नाहीत आणि कुठल्या भागामध्ये आहेत असं नाही. आहेत तर ते संपूर्ण भागामध्ये आणि संपूर्ण अवस्थामध्ये म्हणजे अनादी काळापूर्वी पण ते गुण होते, आत्ता पण आहेत आणि अनंत काळानंतर पण असणार आहे. म्हणजे प्रत्येक काळामध्ये किंवा कुठल्याही गतीमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये ते गुण कसं आहे, त्या द्रव्याला सोडत नाहीत. असे ते अनंत गुण त्या जीवामध्ये कसे आहेत, असहाय आहेत. असहाय शब्दाचा अर्थ काय होतो, त्यांना गरजच नाही आहे, ते इतके स्वतः खंबीर आहेत की त्यांना दुसऱ्याच्या सहाय्याची गरज नाही. ह्या अपेक्षेने असहाय्य लक्षात घ्यायचं. नाहीतर व्यवहारात आपण म्हणतो ना, त्याला कोण नाही म्हणजे तो असहाय्य आहे, म्हणजे त्याला तिथं खूप गरज आहे आणि त्याला कोणी नाही आहे, ह्या अपेक्षेचं असहाय्य इथं घ्यायचं नाही. तर प्रत्येक गुण असहाय और स्वाधीन है, इसलिए एक गुण की पूर्ण शुद्धि होने पर दूसरे गुण की पूर्ण शुद्धि होनी ही चाहिए, ऐसा नियम नहीं है. श्रद्धा गुणाचं तसं स्वरूप आहे, ज्ञान गुणाचं वेगळं स्वरूप आहे, चारित्र गुणाचं वेगळं स्वरूप आहे. श्रद्धा गुण पूर्ण झाला किंवा शुद्ध झाला म्हणून बाकीच्यांची पण पूर्णता शुद्धता व्हायला पाहिजे असा नियम नाही. कारण प्रत्येकजण स्वतंत्र आहे. तू केलं म्हणजे मी करायलाच पाहिजे असं थोडंच आहे. असं व्यवहारात आपण म्हणतो की नाही, मला पाहिजे तेव्हा मी करेन, मला पाहिजे तेव्हा मी खाईन, मला पाहिजे तसं मी करेन, तू करेल तसंच मी सगळं कसं करणार, का करू मी, असं कसं, म्हणजे व्यवहारात आपण असं म्हणतो. तसं ह्या गुणांचं पण कसं आहे, प्रत्येक गुण स्वतंत्र आहे, त्याचं परिणमन स्वतंत्र आहे. त्यामुळं एका गुणाचं कार्य झालं म्हणजे दुसऱ्या गुणाचं कार्य व्हायलाच पाहिजे असं तिथं नाही. इसलिए एक गुण दूसरे गुण के साथ अभेद है, प्रदेश भेद नहीं है, किंतु पर्याय अपेक्षा से प्रत्येक गुण की पर्याये भिन्न भिन्न समय में पूर्ण शुद्ध होने में कोई दोष नहीं है. म्हणजे प्रत्येक कसं आहे, गुण तर एकाच द्रव्यामध्ये अभेद आहे, म्हणजे त्यांचं प्रदेश वेगळं नाही आहे. प्रदेश वेगळं नाही आहे म्हणजे जिथं ज्ञान गुण आहे त्याच प्रदेशामध्ये दर्शन गुण आहे, तिथंच बाकीचे पण अनंत गुण आहेत. असं असताना सुद्धा तिथं काय आहे, प्रत्येक गुणाची पर्याय मात्र स्वतंत्र आहे. प्रत्येक गुणाचं परिणमन आपल्या आपल्या योग्यतेनुसार जेव्हा होईल तेव्हा पूर्ण होईल, त्याच्यासाठी तिथं एकत्रच पूर्णता व्हायला पाहिजे असं नाही. किंवा वेगवेगळ्या समयामध्ये ते शुद्ध झाले, त्यांचे दोष नष्ट झाले तर तिथं काही अडचण नाही. जब द्रव्य अपेक्षा से संपूर्ण शुद्धता प्रकट हो तब द्रव्य की संपूर्ण शुद्धि प्रकट हुई मानी जाए, किंतु क्षायिक सम्यक दर्शन के होने पर संपूर्ण आत्मा क्षायिक होना चाहिए और तत्काल मुक्ति होनी चाहिए, ऐसा मानना ठीक नहीं है. म्हणजे तिथं सम्यक दर्शनाचं जास्त महत्व आहे. माताजींच्या प्रवचनातील अंश तर सांगितले, भगवंतांच्या ज्ञानामध्ये सर्व काही झळकते. 3 लोकातील 3 काळातील सर्व काही झळकलं, पण सगळं झळकून सुद्धा भगवान कशामध्ये लक्ष घालतात का, असा प्रश्न केलाय. म्हणजे सगळे जीव झळकलेत किंवा सगळ्या त्यांच्या पर्याय, सगळे भव, भगवंतांचे पण आधीचे सगळे भव झळकलेत की नाही ज्ञानामध्ये. सगळे नातेवाईक किंवा कोण कसं वागतंय, कोण पाप करतंय, कोण चांगलं वागतंय, कोणावर अन्याय होतोय, सगळं काही झळकलंय. पण भगवान तिकडे लक्ष घालत नाहीत किंवा तिथं काही लुडबुड करायला देखील जात नाहीत, राग द्वेष नाही. म्हणजे हे कसं काय शक्य आहे, तर ते बाहेरचं काय आपल्या असं म्हणजे त्याच्यापासून आपण भिन्न आहोत किंवा जे जे काही ज्ञानात झळकले ना ते झळकले, त्याच्याकडे पण त्यांचं लक्ष नाही आहे. त्यांचं लक्ष कुठं आहे, एक स्वतःच्या आत्म्याकडेच त्यांचं लक्ष आहे. मग ते एक वाक्य ना, म्हणजे वाक्य नाही आहे, स्तुतीमध्ये आहे, देखो प्रभू के ज्ञान माही सब लोका लोक झलकता है.
म्हणजे प्रभूंच्या ज्ञानामध्ये सगळं लोक अलोक आकाश सगळं काही झळकले. फिरभी लीन सहज अपने में लेश नाही आकुलता आहे. म्हणजे एवढं सगळं झळकून सुद्धा त्यांना कशाबद्दल दुःख नाही किंवा चिंता नाही, कशाचं काहीतरी करावं असे भाव नाहीत. म्हणजे इतकं सगळं म्हणजे झळकून सुद्धा त्यांना त्याच्याबद्दल काही बिलकुल विकल्प नाही. आणि आपण किती जाणतो? आपण अगदी अल्प जाणतो. म्हणजे ते जाणून सुद्धा आपल्याला थोडंसं जाणतोय तरी पण आपल्याला किती कषाय आहेत, किती विकल्प आहेत. आणि ते बघून आपण काय करत असतो, त्याच्या ह्या गोष्टी असा असाव्यात, त्या तशा असाव्यात अशा इच्छा व्यक्त करतो किंवा तिथं निदान करतो. आपण एखाद्या गोष्टीची इच्छा करतो म्हणजेच काय आहे, तिथं निदान करतोय आपण. आणि हे निदानच काय आहे, आपल्याला पुढं जाऊन आपल्याला ह्या संसारामध्ये आणखीन दुःखच देणारं आहे. मग ह्याच्यासाठी एक गोष्ट सांगितली की आता हे नारायण पद किंवा प्रतिनारायण पद तर हे कशामुळं प्राप्त झालेलं आहे, तर नियमाने हे निदान बंदाचं फळ आहे. म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्यांनी काय केलेलं असतं, मला असं राजेपद मिळावं, मला असं चक्रवर्ती पद किंवा हे नारायण पद मिळावं, असं त्यांनी काय केलेलं असतात, भाव केलेत. आणि त्याचं फळ त्यांना तिथं ते पद मिळतं. पण ते पद मिळाल्यानंतर पुढं काय होतं, कुठं जायला लागतं परत, नारायणाला प्रतिनारायणाला नियमाने नरकामध्ये जावं लागतं. म्हणजे निदानाचं फळ चांगलं मिळालं का दुःख वाईट मिळालं, तर नियमाने तिथं वाईटच फळ मिळत असतं. मग आता ह्याच्यासाठी सीता, लक्ष्मण आणि ह्यांची गोष्ट सांगितली, रावण. मग आता मागच्या जन्मामध्ये म्हणजे अगोदर ह्या जन्मामधलं आपण बघूया. ह्या जन्मामध्ये जे काही युद्ध वगैरे झालं तर तिथं कशाच्या निमित्तात झालंय सगळं युद्ध, रावणाने सीतेला पळवलं, मग त्याच्यासाठी हे सगळं युद्ध वगैरे. म्हणजे तिथं कारण काय आहे, सीता, किंवा निमित्त कोण आहे, सीता. म्हणजे सीतेच्या निमित्तामध्ये तिथं काय झालंय, सगळं युद्ध झालंय. किंवा मग तिथं लक्ष्मणाकडून तिथं रावण मारला गेलाय. लक्ष्मण कोण आहे, नारायण, आणि रावण कोण आहे, प्रतिनारायण. मग रावण म्हणजे नारायण आणि प्रतिनारायण ह्यांचं काय आहे, तर वैर असतं. म्हणजे एक नारायण कडून प्रतिनारायणाचा जीव काय होतो, मारला जातो. म्हणजे हा काय आहे, तर नियम आहे. मग आता हे घडून येण्यासाठी तिथं निमित्त काय मिळालंय, सीतेचं निमित्त मिळालंय. मग तिला पळवल्यानंतर काय केलं रावणाने, तिच्यासाठी किती काय काय केलं, किंवा तिला किती विनवलं, किती तिला समजून सांगायचा प्रयत्न केला, मंदोदरीकडून सांगायचा प्रयत्न केला, पण ती काय आहे, सीता बदत नाही आहे. मग शेवटी मंदोदरी काय म्हणते की मी सीतेचा वेश घेते, तुम्ही त्या सीतेचा नाद सोडा, असं शेवटी ती कुणाला सांगते, रावणाला सांगते. पण रावण काहीतरी पण तिचा नाद सोडत नाही. विभीषण पण समजावून सांगतो तरी पण तिथं काही उपयोग होत नाही. मग जेव्हा रावणाच्या पण लक्षात येतं, काय लक्षात आलं रावणाच्या, किती जरी प्रयत्न केले तरी सीता काही आपल्याला ऐकणारी नाही. म्हणजे ती इतकी दृढ आहे, किंवा रामाच्या बाबतीत तिचं इतकं म्हणजे पतिव्रता आहे की ती असली आपल्या गोष्टीला कुठल्याही ती बळी पडणार नाही. पण त्यांनी तिला बळजबरी केली का रावणाने, फक्त तिला काय केले, तर मन तिचं वळवण्यासाठी प्रयत्न केलेत. पण तो आज अर्धचक्री आहे किंवा राजा आहे, त्याच्यामध्ये भरपूर शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे, तरी सुद्धा त्यांनी तिच्यावर बळजबरी केली नाही. का केली नाही बळजबरी, म्हणजे जी स्त्री माझी इच्छा करणार नाही तर तिला मी बळजबरीने भोगणार नाही. म्हणजे हा एक नियम सीतेच्या संरक्षणाला कारणीभूत ठरला. आणि त्यामुळे शेवटी त्यांनी विचार केला की आता सीतेला देऊन टाकावं, ठेवून तर काही उपयोग नाही आहे. मग द्यायचं ठरलं. मग द्यायचं ठरल्यावर घेऊन जावा बाबा तुझी सीता म्हणून दिलं का त्याने, नाही दिलं. तर तिथं काय आडवं आलं परत, मान कशा आहे, मान कशा, हां मी असंच कसं देऊ, मी काय कमी आहे का, युद्ध करून त्यांनी घेऊन जावं, युद्ध करून मग मी देऊन टाकणार, असं तिथं त्याचं काय आहे. म्हणजे हे सुद्धा कशामुळे असे भाव आले त्याला, कारण त्याचं मरण होणार होतं. म्हणजे तो तसं जर देऊन टाकेल तर ते सगळं जे काही ठरलेलं किंवा विधिलिखित आहे किंवा ठरलेलं ते होणार नाही. म्हणजे सगळं तसे परिणाम पण आपल्याला तसे होत असतात. मग त्याला तसे भाव झाले, किंवा असंच देऊन टाकणं हे कमीपणाचं लक्षण आहे असं वाटलं. आणि मग तरी पण विभीषण समजावून सांगतो तर त्यालाच तो काय करतो, हकलून देतो. आता हा विभीषण सुद्धा काय आहे, शेवटी विचार करतो की जे काही ठरलेलं आहे, आपला भाऊ कोण आहे, अर्धचक्री आहे, त्याचा मृत्यू नारायणाच्याकडून होणार
हे तर आहे निश्चित. आणि त्यामुळं तो म्हणतो की शेवटी भगवंतांच्या वाणीवर अटळ विश्वास ठेवून राहणंच आपल्यासाठी योग्य आहे, असा तो विचार करतो. मग ही त्याच्यामध्ये परत लक्ष्मणाकडून तो मारला जातो वगैरे हे झालं. मग हे प्रसंग का आले, त्याच्यासाठी मागच्या भावामध्ये काय घडलं होतं तर ते सांगितलं. तर पूर्व भावामध्ये लक्ष्मण आणि सीता हे कोण आहेत, पिता पुत्री. म्हणजे सीतेचा जीव लक्ष्मणाच्या जीवाची म्हणजे मुलगी आहे आणि ते राजाचा आहे लक्ष्मण वगैरे. आणि तिथं रावण एक दुसरा अन्यधर्मी राजा आहे, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये अन्यधर्मी राजा आहे. आणि त्याला ही सीता इतकी सुंदर आहे वगैरे त्याला कळल्यानंतर तो काय करतो, येऊन तिथं मागणी घालतो की तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे वगैरे. पण तेव्हा सीतेचे वडील म्हणजे हा लक्ष्मण काय म्हणतो की नाही, मी जर दिली तर जैन धर्मामध्येच माझी मुलगी देणार, अन्य धर्मामध्ये असलेल्यांना देणार नाही. मग असं सांगितल्यानंतर त्याला राग येतो, कोणाला, रावणाला. मग तो सामर्थ्यशाली राजा आहे, मग त्यांनी तिथं आक्रमण लढाई वगैरे केली आणि त्या लढाईमध्ये लक्ष्मणाचा जीव मारला गेला. आता मारला गेला आणि नंतर तो काय करतो, एक तर लक्ष्मणाला मारलंच, प्लस तिथं काय केलं, सीतेला पण त्यांनी भ्रष्ट केलं. काय केलं, सीतेला पण त्यांनी भ्रष्ट केलं. आणि जेव्हा हे भ्रष्ट झाल्यानंतर ती काय म्हणते की माझ्या वडिलांना तर मारलंच मारलं, मला सुद्धा तू भ्रष्ट केलंय, तर तुझ्या मृत्यूचं कारण पुढच्या जन्मी मी असेन, माझ्या निमित्त तुझा मृत्यू होईल, माझ्या वडिलांना मारलं किंवा आमचं सगळं तू असं सगळं नाश केलास, तर पुढच्या जन्मी तुझ्या मृत्यूला कारण मी असेन. असं तिने काय केलं तिथं, निदान. आपण निदानचा विषय सांगितला ना सुरुवातीला, कसं आपण बघून निदान करत असतो किंवा घटनावरून आपण काय काय कल्पना करत असतो, बघूनच घेतो. आता माझी वेळ खराब आहे, माझी वेळ आल्यानंतर मी सोडणार नाही, असं आपण भले तोंडाने नाही म्हणणार, पण मनामध्ये तरी असे विचार आपल्या येत असतात. मग तसं सीतेने तिथं काय केलं होतं, निदान केलं होतं की तुझ्या मृत्यूला मी कारणीभूत होणार. आणि मग पुढच्या जन्मी हे सगळे अशा घटना घडत गेल्या. म्हणून त्याच्यानंतर पुढं सांगितलं की पुढच्या जन्मी तुमच्या नाशाला मी कारण होईन. कसे आणि किती विभाव आपण करतो, म्हणून तिथं भगवंतांना बघूनच आपण काय करायला पाहिजे, त्यांच्यासारखं शांत राहण्यासाठी, किंवा ते कसं निरीच्छा आहेत, सर्व प्रकारच्या इच्छा किंवा निदानाने रहित आहेत, असं सगळं आपण विचार करायला पाहिजे. पण तिथं सांगितलं की आपण मंदिरात येतो, मंदिरात येताना सुद्धा काय घेऊन येतो, अनेक कार्यासंबंधीचे विकल्प घेऊन येतो. आपली परीक्षा केली का आपण मंदिरात बसल्यानंतर, किती वेळ आपलं लक्ष भगवंतांकडे होतं, किती वेळ आपलं लक्ष पूजा करण्यामध्ये होतं, कितीतरी गोष्टी आपल्या मनात सहज येऊन जातात. म्हणजे आपल्याला करायचं नाही म्हटलं तरी सुद्धा त्या गोष्टी मनात येऊनच जातात. म्हणजेच काय आहे तर अन्य कार्याची आपल्याला किती आकुलता आहे, किती त्याच्यासाठी आर्तध्यान रौद्रध्यान करतो. मग मंदिरमध्ये आपल्याला असे विचार का येतात, मंदिरमध्ये गेल्यानंतर घर का सुटत नाही, घरासंबंधीचे विकल्प का सुटत नाहीत, तर हा माझा पूर्वजन्मीच्या कर्माचा दोष आहे. म्हणजे पूर्वी मी असे काहीतरी परिणाम केलेत की आता मंदिरमध्ये सुद्धा मला स्थिरता नाही आहे, भगवंतांकडे पूजेमध्ये माझं लक्ष नाही आहे, असे सगळे विकल्प मला येत आहेत. हे काय आहेत, माझेच दोष आहेत. तेव्हा मिथ्यात्वपूर्वकच दर्शन केलं, तुमच्यापेक्षा सरागी देवी देवता माझे मनोरथ पूर्ण करणारे आहेत, कार्यसिद्धी करून देणारे आहेत असे वाटले, म्हणून तुम्हाला तुमचे दर्शन न करता सरागी देवी देवतांकडेच गेलो. आणि त्यामुळं काय केलंय, वीतराग भगवंतांपेक्षा त्यांना श्रेष्ठ मानलं. पूर्वभावामध्ये काय केलंय कळतंय का, म्हणजे जे वीतराग आहेत तर त्यांना न भजता हे सरागी देवी देवता ह्यांना आपण भजलो. आणि त्यामुळं काय केलंय, अशा अनेक दोषांना आपण केलेलं आहे. अनेक भवामध्ये थोडं थोडं काहीतरी पुण्य गोळा करून करून अनंत भवाच्या पुण्यामध्ये, अनंत भवामध्ये साठलेल्या पुण्याच्या निमित्तात आज काय मिळालंय, उच्च गोत्र मिळालंय, मनुष्यजन्म मिळालाय, जैन धर्म मिळालाय. म्हणजे हे काय एका भावात केलेल्याचं पुण्य नाही आहे, कुठंतरी एका भावात थोडं, एका भावात म्हणजे आता समजा प्रत्येक महिन्यामध्ये काय मिळतोय आपल्याला, पगार मिळतोय, त्यातलं एक रुपया साठवला, एक रुपया साठवला, आता हे तर एका भावातलं झालं. असं प्रत्येक भावामध्ये एक रुपया साठवून जेव्हा ते आपल्याला मनुष्यजन्म मिळण्या इतपत पुण्य गोळा होईल, तर ते जमल्यानंतर आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे असं सांगतायत. त्याच्यानंतर पुढे सांगितलं की एक छोटा मुलगा, म्हणजे त्याला आई काय सांगते की बाबा मंदिर जवळ आहे, दर्शन केल्याशिवाय दूध देणार नाही असं आई सांगते.
मग त्याला मंदिरात जायची इच्छा नसते, त्याला काय पाहिजे असतं, मला दूध प्यायचंय. मग आई तर तिथं गेल्याशिवाय देत नाही म्हणून तो जातो मंदिरात जातो, दर्शन करतो. पण काय आहे डोक्यामध्ये? दूध आहे. म्हणजे मंदिरात येताना पण त्यांनी डोक्यामध्ये दूध घेऊन आला असं सांगितलं. आणि मग तसंच मोठं होत जातो. म्हणजे असं कुठलं तरी काहीतरी डोक्यात घेऊनच आपण मंदिरात जातो आणि ते डोक्यात ठेवूनच तिथं मंदिरमध्ये थांबतो आणि मग तसंच बाहेर येतो. म्हणजे जे महत्त्वाचं कार्य करायला पाहिजे ते सोडून आपण तिथं जाऊन बाकीचंच करतो. हां, पुढं मोठं झाला, आता संस्कार तेच, दुकानात जायचंय, स्वयंपाक करायचाय, भाजी आणायला जायचंय, कामाला जायचंय. म्हणजे असं सगळं मंदिरात गेल्यानंतर सुद्धा डोक्यामध्ये हेच असतं. अनेक विकल्प, अनेक कार्यासंबंधीची आकुलता, असं सगळं आपण तिथं घेऊन जातो. एक काम करताना दुसऱ्या कामाचा विकल्प. मग ह्याचा अर्थ काय आहे? एक काम करताना दुसऱ्या कामाचा विकल्प, तर त्या कार्याचा अनादर आहे. म्हणजे आता पूजा करते आणि पूजा करताना मनात काय आलं, चला आता पूजा लवकर उरकूया आणि मग जाऊन आपण आता शास्त्र वाचूया. शास्त्रच वाचणार आहे, स्वाध्यायाचाच विचार आहे, तरी पण त्यावेळेस तिथं स्वाध्यायाचा विचार केला म्हणजेच काय आहे? पूजेचा अनादर केला. एक कार्य करताना दुसऱ्या कार्याचा विकल्प, तर हे काय आहे? पहिल्या कार्याचा तिथं अनादर झाला. मग आपल्याला वाटते काय, आपण देवशास्त्र गुरुसंबंधीच विचार केला, पण तिथं सुद्धा काय आहे? ते पाप म्हटलेलं आहे. जे काम करतोय ना त्याच्यामध्ये आपली एकाग्रता नाही आहे, त्याच्यामध्ये आपली निर्विकल्पता नाही, की तिथं पूर्ण समर्पण नाही. ह्या अपेक्षेने काय म्हटलेलं आहे? त्या कार्याचा अनादर झाला. सामायिक करतोय, विचार आला आता स्वाध्याय करायचा आहे, सामायिक लवकर उरकूया. पूजा करतोय, घरातले विकल्प, पूजेचा अनादर. आणि हे सगळं आपण तो वेळ आपण मंदिरमध्ये द्यायसाठी गेलेलो आहोत. जे काही आता अर्धा तास आपण मंदिरमध्ये थांबायचे असं ठरवून गेलोय आणि तिथं गेल्यानंतर घरातला विकल्प करतोय, शरीराचा विकल्प करतोय, तर तिथं काय आहे? त्या वेळेचा उपयोग आपण घरातल्या किंवा संसाराच्या गोष्टीचा विचार करण्यात केला, म्हणून त्या वेळेला सुद्धा निर्माल्य सेवन केलं असं म्हटलंय. म्हणजे फक्त मंदिरचं द्रव्य खाल्लं तरच तिथं निर्माल्य सेवन नाही आहे, तर तिथं मंदिरामध्ये जो काही वेळ आपण देणार होतो त्या वेळेचा उपयोग आपण संसारातल्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये घालवला, तर ते सुद्धा निर्माल्य सेवन केलं असं म्हटलेलं आहे. एवढं सूक्ष्म आहे सगळं. हां, खूप सूक्ष्म आहे. मग पुढं सांगितलं की इच्छा आणि इच्छेचं फळ एका वेळेला मिळत नाही. आत्ता लाडू खायची इच्छा झाली, आत्ता समोर लाडू नाही आहे, मग आत्ता इच्छेच्या वेळेस तिथं माझी इच्छा पूर्ण होते का? मग त्याच्यानंतर लाडू करणार सगळं गोळा करून, आणि मग ते लाडू तयार झाला आणि आता खायचे म्हणलं की तिथं असं दुसरं काहीतरी काम आलं, की तिथं काम आलं म्हणा किंवा काही संकट आलं की ती लाडू खायची इच्छाच राहिली नाही. असं होतं की नाही? आपल्याला होतं की नाही? प्रत्येकाला अनुभव आहेत. म्हणजे अगदी आपल्या आवडीची गोष्ट असते पण आता त्याच्यामध्ये रसच नाही. आधी आपणच इच्छा करून ते बनवलंय, आपल्यासाठीच बनवलंय, आवडीने बनवलंय, पण जेव्हा आपण तिथं खायला बसतो तेव्हा त्याच्यामध्ये ती इच्छा जेव्हा झाली होती ते भाव आता राहिलेले नाहीत. म्हणून आम्हा नेहमी हे वाक्य सांगायच्या, इच्छा आणि इच्छेचं फळ कधीही एका वेळेला मिळत नाही. जेव्हा इच्छा असते तेव्हा वस्तू नाही आहे, वस्तू आहे तेव्हा इच्छा नाही आहे. म्हणजे असं सगळं काय आहे? हे संसाराचं स्वरूप आहे. मग एक सेठ जे असतात, एकदा ते काय करतात की गाव जेवण देतात, खूप श्रीमंत आहेत आणि जेवण पण अगदी उत्कृष्ट, पंचपक्वान्न, शुद्ध पद्धतीने, आणि पाहिजे तेवढं, पाहिजे त्यांना सगळ्यांना. आणि सगळं गाव पण काय झालंय आता? तृप्त झालंय खाऊन. आणि काय म्हणतंय प्रत्येकाच्या तोंडात, काय भारी आहेत शेठजी, किती त्यांनी आदराने आपल्याला बोलवले, किती सगळं पंचपक्वान्न केलेत, कशाची कमी नाही, आग्रहाने जीव घातले. आणि मग सगळे मिळून शेवटी त्या शेठजीकडे जातात आणि म्हणतात, काय तुम्ही सुंदर सगळं केलंय बरं का, सगळ्यांना खूप छान वाटलं. मग तेव्हा ते शेठजी काय म्हणतात, तुमच्या बापजाद्यांनी कधी असलं खाल्लं होतं का? आता काय राहिलं? त्या शेठजीने एवढं जे काही दान दिलं, त्या दानाचं किंवा सगळ्यांना खाऊ घातलं, त्याचं राहिलं का काहीतरी तिथं? म्हणजे आपण बोलण्यातनं कसं घालवतो हे सांगितलंय त्याने. तेवढ्या एका वाक्याने ते सगळं त्यांनी जे जे काही केलं ते सगळं काय झालं? राहिलं नाही किंवा नष्ट झालं. उलट तिथं काय झालं? त्या शेठजींची आता तिथं निंदा व्हायला लागली. असं बोलायचं असतं का? काय कुणाला काय गरीब आहेत का? ज्याच्या त्याच्या घरी जे ते खात नाहीत काय ह्यांच्यावर जगणार आहेत का? म्हणजे हे सगळं काय झालं आता तिथं? एवढं करून पण तिथं निंदा ऐकून घ्यायची वेळ आली.
हां, तर मंदिरात आलो, पूजा केली, प्रवचन ऐकलं, सगळं काही केलं. पण हे सगळं काय कसं केलं? भावशून्य ठेवून केलं. म्हणजे तिथं करायला पाहिजे